राजकोहीन लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी, संबंधित दोषींवर कारवाई करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत अशी मागणी बंडखोर सेनेनं केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 30 जून रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शिवाजी आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। राजकोहीन लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या कंपनीनं मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून अनेक नागरिकांना गुंतवणूक करायला भाग पाडलं। शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे पैसे या कंपनीत अडकले आहेत। पैसे परत मिळत नसल्यानं गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडलेत। गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, फसवणूक करणाऱ्या कंपनीचे विश्वस्त आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बंडखोर सेनेनं केली आहे। मात्र त्याकडे प्रशासकीय पातळीवरून दुर्लक्ष झालंय। त्याच्या निषेधार्थ 30 जून रोजी वडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे। कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, निधी संकलनाचा तपशील जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचं शिवाजी आवळे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला आलेश नांगरे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, राहुल देडे, ओम वागसे उपस्थित होते।